मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा विचारही आपण केलेला नव्हता. कसं तर सरकार आपल्याला माहितीच आहे की ती कशी आहे, परंतु या सरकारचं खरं रूप आता इकडे सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे, म्हणजे सखीच्या समोर. जर सरकारला काही हवं असेल तर सरकार ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतं. आता ही गोष्ट सखीला ऑलरेडी माहिती आहे, पण आपली खरी आई कोण आहे? 4 दिवसांचा कालावधी आहे. या 4 दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आपली खरी आई कोण आहे हे शोधणं खूप गरजेचं आहे, हे सखीला माहिती आहे. आणि त्यासाठी सखीने शोध सुरू केलेला असतो. वेगवेगळे प्रश्न विचारत असते, प्रत्येकाशी बोलत असते. पण आता सखीच्या समोर एक गोष्ट येणार आहे आणि ती अशी आहे की ज्याचा विचारही कोणी केलेला नाही. तर ती गोष्ट म्हणजेच इकडे सरकार ज्या पद्धतीने आता बोलत आहे ती पद्धत, आणि तिने ज्या मनस्विनी म्हणून आलेली आहे, म्हणजे सरकारने सांगितले ती माझी बहीण आहे, तिच्या डोक्याला बंदूक लावली आणि तिला धमकावत आहे, हे सत्य कानाने सखीच्या समोर आणलेलं आहे. अगदी शेवटचा दिवस राहिलेला असतो, काही तास बाकी असतात, आणि त्यावेळी कानाच्या हुशारीमुळे हे सत्य समोर येतं. हे सगळं कशामुळे होतं ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इकडे कान्हा त्याचा मित्र जो आहे किरण त्याच्यासोबत बोलत असतो आणि सरकारांचा जो माज आहे तो कमी केला पाहिजे, कारण ती बाई ना ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि तिला तसंच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपण ठेवूया असा विचार चालू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र ते दोघेही बोलत असतात आणि पुढे काय करायचं, कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या आहेत या बाबतीत त्यांचं डिस्कशन चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे कान्हा म्हणत असतो की नाही, ती बाई अति करते, आपल्याला त्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे. परशू आणि मीनाक्षी बोलत आहेत. परशू म्हणत असतो की म्हणजे वहिनी जेव्हा समोर आल्या ना, तेव्हा खरंच मीनाक्षी मला असं वाटलं की म्हणजे ती बाई जी आहे ती समोर आली तेव्हा मला खरंच असं वाटलं की ते आपल्या वहिनी आहेत, कारण खरंच वहिनी खूप प्रेमळ होती. आणि ही जी सरकार आहे ना ती वेगळीच आहे, हे आपल्या लक्षात येतच आहे, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मीनाक्षी मात्र म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, कारण हे सगळं, आणि परशु म्हणत असतो बरोबर आहे, कारण त्या बाईला कान्हाने आणलेला आहे आणि कान्हाने आणलेल्या बाईवर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडतो. गौतम तिथं आलेला असतो. गौतम मात्र जाम खुश असतो, बाप्पाचं दर्शन घेतो आणि म्हणू लागतो की विचार करा जरा, कारण तुम्हाला वाटत आहे तसं काही नाहीये. एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, इतके दिवस त्या बाईने तुम्हाला एवढा त्रास दिलेला आहे, त्या त्रासाला उलट आता फुल स्टॉप मिळणार आहे आणि तुम्ही हे सगळे त्या कानावरती काय आरोप करताय. तेव्हा मात्र परशु म्हणत असतो की हे बघ गौतम, तुला माहिती नाहीये तो कान्हा कसा आहे, कारण त्याच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा विचित्र आहे, कारण तो काहीही करू शकतो. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच आता सखी ही सरकारकडे गेलेली असते, सरकारांबरोबर बोलत असते, त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत असते, आतापर्यंतच्या गोष्टी डिस्कस करत असते. तेव्हा सरकार थोडेसे अगदी घाबरल्यासारखी उत्तरं देत असतं, कारण सरकारला माहीतच नाही आहे की नक्की काय झालेलं आहे. आणि त्याच वेळी सखी मग तिथून बाजूला जाते. मग आता कान्हा तिथे येतो आणि कान्हा म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची. कसं आहे माहिती आहे का, सरकार, तुम्ही जे काही केलेलं आहे ना त्याचा त्रास तर तुम्हाला भोगावा लागणारच आहे. तर ती म्हणते तू तर अख्खा तंबूच काढायला निघाला स्वतःच्या ताब्यात घ्यायला. तेव्हा मात्र कान्हा म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, अख्खा तंबू मी काढत आहे हे तुम्हाला वाटत आहे, हे सगळं मला पटतंय, पण हा तंबू तुमचा कुठं होता? तुम्ही जे काय बोलताय ह्यात काय तथ्य आहे, याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे, कारण हा तंबू तुमचा मुळात नव्हताच. तेव्हा मात्र इकडे सरकार म्हणत असते की सोडणार नाही तुला. तेव्हा सरकारला कान्हा म्हणत असतो की तुम्हाला सोडावं लागेल आता, हे जे काही साम्राज्य उपभोगताय ना हे सोडावंच लागणार आहे, कारण काहीही झालं तरीही तुम्ही विसरला असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे काही केलेलं आहे ते मात्र तुम्हाला भोगावंच लागणार आहे. आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी लक्षात ठेवा की बाहेर एक जागा बघून ठेवायची आहे आणि त्या जागेवरती तुम्हाला जाऊन राहावं लागणार आहे, म्हणजेच भीक मागण्यासाठी. हे सगळं कान्हा तिला धमकावतो. त्यानंतर सखी तिथे येते. सरकार म्हणत असतात की काय झालं, तेव्हा सखी म्हणते की लागले ना हाताला म्हणून आले होते. तेव्हा ती म्हणते की हो बरोबर आहे, लागलंय, तुला काळजी वाटते ना, मी तुझी आई आहे ना. तेव्हा सखी म्हणते बरोबर आहे, इतकी वर्ष मी आई म्हणून आईच्या मायेसाठी असले होते, पण माझ्या आईचं प्रेम, माझ्या आईची माया वेगळीच आहे असं जाणवायचं. सरकार माझ्याशी कधीच चांगलं वागू शकत नाहीत. पण सरकार मात्र आज तिला म्हणत असतात की बाळा, काळजी नको करूस. तेव्हा सखीला सुद्धा प्रश्न पडतो की हे सगळं काय आहे, म्हणजे बाळा बाळा काय आहे, हा सगळ्याचा अर्थ काय आहे, हा प्रश्न सखीला सुद्धा पडलेला असतो.
सरकार म्हणत असतात की काय करू, हिच्यासाठी हात कापून घेतला, रक्त गाळलं, पण हिला काही फरकच पडलेला नाही आहे. ही विश्वास ठेवायलाच तयार नाही आहे, कारण हिने 4 दिवस दिलेले आहेत आणि या 4 दिवसांमध्ये स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. नक्की काय करावं लागणार आहे, असे अनेक प्रश्न आता पडलेले असतात. तेव्हा मात्र सरकार आता म्हणत असतं की नाही, काहीही केलं तरीही या कानामुळं तिच्यामध्ये ती हुशारी आली, तिच्याकडे तो कॉन्फिडन्स आला आहे. पण हा काना जो आहे ना, तो पण मला वेगळा वाटतोय, कारण पहिला काना वेगळा होता, आज त्याच्यातला कॉन्फिडन्स. आणि काना जे काय बोललेलं असतो की तुम्ही ओळखूच शकणार नाही, म्हणजेच अगदी बरोबर असतं, कारण काहीही झालं तरी सरकार त्याला ओळखू शकलेले नाही आहेत. काना म्हणजेच कोण आहे ते, कारण तो कबीर किर्लोस्कर आहे. पण इकडे खानोलकरांच्या ज्या 2 मुली आहेत त्याच्यामधली एक तेजस्विनी आणि एक मनस्विनी. मनस्विनीला तर तिच्या बापाने हाकलून दिलेलं, म्हणजे सरकारला. तेजस्विनी लहानपणापासून चांगली होती. या गोष्टी काना बोलत असतो, कारण कानाला सगळं माहिती आहे. काना लहान असताना त्याने जी पाहिलेली तेजस्विनी होती आणि आता त्याला सापडलेली जी तेजस्विनी आहे ती मात्र त्याला एकसारखी वाटत आहे, म्हणजेच ही कोणतरी थोतांडबाई आहे हे समोर आलेलं असतं. आता मात्र इकडे पाहायला मिळतं की सखी येते आणि सखी खऱ्या तेजस्विनीच्या समोर उभी असते. तेव्हा सखीला ती म्हणत असते की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, की मला माहिती आहे की तुला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. सखी म्हणते हो, तुम्ही खूप रडलात, पण यात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. आता खऱ्या तेजस्विनीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण तिच्याबरोबर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, तिला सगळंच माहिती आहे, तिला सगळंच आठवत असतं. त्यामुळं सखीने जरी काही म्हटलं तरीही एवढा काही फरक पडत नसतो. इकडे सखीला ती म्हणते की मी देईल ना, मला काहीच विसरलेलं नाहीये, कारण गेली 12 वर्ष त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये मी राहत होते, माझ्याबरोबर त्याच तर आठवणी होत्या. मला तुला भेटायसाठी मी इतकी वर्ष असूसलेली आहे आणि इतकी वर्ष जिवंत राहिलेली आहे. इकडे सरकारने प्लॅनिंग केलेलं आहे की कानाला मारण्याचं, पण त्याआधी ती म्हणते की एक मर्डर करण्याआधी आपण हिलाच इथून हाकलून दिले ना. एकदा का ही इथून निघून गेली, हिने जर स्वतःच्या तोंडाने सांगितलं की मी तेजस्विनी नाहीये, तर काम हलकं होणार आहे, असा विचार तिने केलेला असतो. आणि मग तिने मनस्विनीकडे येते आणि मनस्विनीला बोलायला सुरुवात करते. मनस्विनीला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, तू कोण आहे ना ते मला चांगलंच माहिती आणि आत्तापर्यंत पूर्ण वाट लावून टाकलेली आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची, निघायचं आता, नाहीतर तुझी मुलगी आहे ना, तिचं मी बर्बाद करून टाकेल, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल, असं म्हणत तिने खऱ्या तेजस्विनीच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि तिला धमकावत असते. त्याच वेळी काना सखीला घेऊन तिथे येतो आणि बेबी सरकार चला लवकर असं म्हणत तिला घेऊन आलेला असतो आणि सखीला म्हणतो, बघितलं का हे सगळं काय चाललेलं आहे, तुमच्या लक्षात येते का, असं म्हणत सखीला त्याने आणलेलं असतं. आणि जेव्हा सखी तिथे आलेली आहे आणि हे सगळं सखी डोळ्यांनी पाहते, तेव्हा तिला सुद्धा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि ह्या गोष्टी अशा का घडलेल्या आहेत, कारण ही सरकार या बाईला धमकावत आहे. आणि आता सखीच्या समोर खरा चेहरा आलेला असतो, म्हणजेच हे सगळं जे काही घडत असतं ते लक्षात येत असतं, या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात, यामागं कुणाचा हात आहे हे लक्षात येत असतं. आणि आता तिला जाणवत असतं की म्हणजेच सरकारमध्येच काहीतरी फॉल्ट आहे, ह्या आलेल्या ज्या बाई आहेत त्या खरंच माझ्या आई आहेत का, असं तिच्याच मनात आता तिला वाटायला लागलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.